सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आली आहे। सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे 631 कोटी रुपये साखर कारखान्यांकडे थकीत आहेत। अनेक महिन्यांपासून थकीत रक्कम मिळण्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत। यामुळे साखर आयुक्तांनी संबंधित 17 साखर कारखान्यांना नोटीस बजावत 18 मार्च रोजी सुनावणीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत। यापूर्वी 13 फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीत काही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे देण्याचे लेखी आश्वासन दिले होते। मात्र या आश्वासनाची अंमलबजावणी झाली नसल्याने साखर आयुक्तांनी पुन्हा नोटिसा पाठवल्या आहेत। सोलापूर जिल्ह्यातील 13 आणि धाराशिव जिल्ह्यातील 4 अशा एकूण 17 साखर कारखान्यांना नोटीस बजावण्यात आली आहे। या कारखान्यांमध्ये सिद्धनाथ शुगर तिऱ्हे, लोकमंगल बीबीदारफळ, लोकमंगल भंडारकवठे, जकराया शुगर, भैरवनाथ लवंगी, भैरवनाथ आलेगाव, इंद्रेश्वर बार्शी, धाराशिव सांगोला, येडेश्वरी बार्शी, मातोश्री अक्कलकोट, संत दामाजी, जय हिंद, गोकुळ हे सर्व सोलापूरचे, तर धाराशिवमधील भैरवनाथ वाशी, भैरवनाथ तेरखेडा, भैरवनाथ सोनारी व भीमाशंकर पारगाव या कारखान्यांचा समावेश आहे। सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील कारखान्यांकडे एकूण 631 कोटी 39 लाख रुपयांची FRP थकीत आहे। त्यापैकी सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांकडे 534 कोटी रुपये तर धाराशिव जिल्ह्यातील कारखान्यांकडे 96 कोटी 50 लाख रुपये थकीत आहेत।